पुष्पामध्ये दाखवलेल्या श्रीशैलमच्या जंगलात ह्या गोष्टीने आम्हाला हादरवून टाकलं। नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? आणि मजेतच राहा। या वर्षी मी 12 महिन्यात 12 ज्योतिर्लिंग करतोय, ते सुद्धा त्यांच्या सिक्वेन्स प्रमाणे। ट्रेनच्या जनरल डब्यातून भयानक असा प्रवास करून आम्ही पोचलो आमचा उरलेला प्रवास करायला। साऊथची लँग्वेज बॅरियरला बीट करत आम्ही आलो MG बस स्टॉपवर, जिथून आम्हाला श्रीशैलमसाठी जाणारी बस पकडायची होती। बसमध्ये चढायच्या अगोदर डायरेक्ट नजर गेली ती या लाल स्टिकरवर, फिट फॉर घाट। प्रश्न पडला की नक्की काय आहे असं या घाटात? कळेलच पुढे। प्रवास सुरू झाला। एक वेगळ्याच प्रकारचे डोंगर आणि दगड दिसत होते। काय पण बोला, पण साऊथचे रस्ते लय कमाल आहेत। हिरवा निसर्ग हा भोवतीने बघत बघत आम्ही पोचलो श्रीशैलमच्या जंगलात। हो, हे तेच पुष्पा भाऊचं लाल चंदनवाला जंगल। पुष्पा भाऊ नाही, पण या झालेल्या ऍक्सिडेंटने आमची वाट अडवली। जंगल ऑलमोस्ट संपत आलं आणि आम्ही पोचलो त्या श्रीशैलमच्या घाटात। दोन्ही बाजूला दगड, मध्ये झिगझॅग कोरलेला मोठा असा घाट, त्या घाटाच्या मधून वाहणारी ती भली मोठी अशी कृष्णा नदी आणि नदीच्या धरणावर चमचमणारं ते श्रीशैलम पर्वत। आम्ही पर्वतावर रात्री पोचलो आणि पोचता क्षणी दिसले महादेव। थिंक, ओ मी, व्हॉट नेक्स्ट?